काय झालंय? अशी शांत बसून राहिलीस तर कसं कळेल मला? हा, काहीतरी बोल. मी जावई बापूंना फोन करू का? आई, कोणालाही फोन करण्याची गरज नाही आहे. आणि मी तुला मगाचपासून विचारते, पप्पा कुठे आहेत? बाळा, मला खरंच नाही माहिती ग. तू पाणी घे. हं, शांत हो. घे पाणी पी. हे बरं वाटेल तर. हे पाणी घे. हळू. हळू अगं. आई, मी तुला सकाळी पण विचारलं होतं, आता परत विचारते. काही लपवतेस तू माझ्यापासून? सुमन, काय कशाने काही फरकच पडत नाही. ह्या पोरीने ना फार लाज घालवली. काय करताय? काय करताय? काय झालंय? काय झालंय? अरे सगळं वेस्ट घालवलं, वेस्टेज. तू आपली काय झालं करत फिरत बस आयुष्यभर. हा, खरंच ना, मालकीण झालीय वाडीची तरी अक्कल नाही आली तुला काडीची. अगं या कर्मदरी पोरीला तिच्या नवऱ्यानं तेज प्रतापनं बंगल्यातून हाकून लावलीये. ही तरी कुठल्या तोंडानं सांगणार मला तुला काय झालंय ते? काय ग ए पुरी, असे काय उद्योग केले तिकडे तुझ्या बंगल्यावर ज्यामुळे त्या तेज प्रतापनं तुला हाकलून दिलंय बाहेर? वैदू, काय बोलताय पप्पा? खरे काय? मला नको विचारू, त्यांना विचार. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यांनी द्यायला हवी. अरे अरे अरे, काय उद्धटपणा आहे ग तुझ्या अंगात? तू म्हण अगं, ह्या अशा उद्धट वागण्यामुळेच त्या तेज प्रतापने हाकलून दिले बंगल्यातून. ती बॅग पैसे घ्यायला गेला होता तू तिकडे. कुठली बॅग? ह्या ही हे आपले जमिनीची देवाणघेवाण होती ती झाली, मग व्यवहाराचे पैसे आले म्हणून घेऊन आलो. आणि काय ज्या पार्टी संघ व्यवहार होता ना ती मुंबईची पार्टी होती, त्यामुळं लगेच पैसे दिले इकडं आलो. त्यामुळं हे कळलं ना. चला झोपा आता. किती खोटं बोलणार? ती माईसाहेबांची बॅग, त्यातले पैसे मी माझ्या हाताने मोजले. एक मिनिट. काय चाललंय नक्की? काय बोलताय नक्की तुम्ही? कसली बॅग, कसले पैसे? तू गप गा. तू नुसतं आपलं काय झालं प्रश्न उभे करून झेंडे विरुद्ध बघ तिकडे.
जा आता झोपा चला. वैदू just एक मिनिट. कोणी इथेच जाणार नाही. मी सांगते आई. तेज प्रतापचं आणि माझं लग्न ज्या परिस्थितीत झालं ना तेव्हा माई साहेबांसोबत एक कॉन्ट्रॅक्ट केला होता मी. त्यात लिहिलेलं होतं आमचं लग्न फक्त वर्षभरासाठी असेल, त्यानंतर आमचा डिवोर्स होईल आणि मी त्याला सोडून निघून जाईल. वैदू हे काय म्हणजे काय कळत नाही मला. लग्न कॉन्ट्रॅक्ट तर कुठलाच पर्याय नव्हता माझ्याकडे. आता खूप गैरसमज होते अगं. नंतर हळूहळू कळलं तेज प्रताप तर असं नाहीच आहे. प्रेमात पडले त्याच्यात. आणि या जगात सर्वात जास्त प्रेम माझं होतं त्याच्यावर. आई तुला सांगू या कॉन्ट्रॅक्ट बद्दल ना त्यालाही काहीच माहित नव्हतं अगं. मी जेव्हा स्वतःहून सांगितलं ना तेव्हा इतक्या मोठ्या मनाने त्याने मला ऍक्सेप्ट केलं. पण त्यानंतर हे सुमन चला बस झालं झोपा आता. उद्या मी स्वतः जाऊन जावई बापूंशी बोल कळलं का. आणि सुमन अगं आपल्या दोघांमध्ये किती भांडणं होते सांग जरा ते पुरीला. आता संसार म्हणलं का भांड्याला भांडण लागायचं, थोडेसे भांडणं व्हायचे त्यात काही एवढं. हे प्रकरण आता माझ्या ध्यानात यायला लागले थोडस. म्हणजे तेज प्रतापरावनी मुद्दाम हे भांडण उकरून काढले. हा तेज प्रतापनी मला घराबाहेर काढण्याचं कारण ते कॉन्ट्रॅक्ट नव्हतं. हे सगळं माझं स्वतःचं वडिलांमुळे झालंय. हे सुमन या पोरीचं डोकं ठिकाणावर नाहीये. काही बोलायला लागली आता ही. चल झोपा जा. बरोबर बोलते मी. आज जे काही झालंय ना सगळं पप्पांमुळे झालंय. अगं हे पोरी थांबा. बोलू द्या पोरीला. वैदू बाळा बोलतो काय झालंय. आई कॉन्ट्रॅक्ट माझ्या आणि माई साहेबांमध्ये झालं होतं. त्या कॉन्ट्रॅक्टच्या नावावरती माई साहेबांकडनं पैसे उकळतात हे. एकदा नाही दोनदा पण नाही. गेले कित्येक महिने हप्ते पोहोचतात त्यांच्यापर्यंत. हा बंगला काय म्हणालात मला सकाळी. आईसाठी घेतलाय. नवीन काम मिळालंय. त्या बंगल्यात तू राहतेस नाही. माझ्या लग्नामुळे मिळालाय हा बंगला. स्वतःच्या पोटच्या मुलीचा सौदा केला या माणसाने. खरंच एवढी गरज पडली होती पैशांची. एवढी गरज पडली होती की त्या पैशांसाठी तुम्ही स्वतःच्या मुलीचं आयुष्य पणाला लावायला तयार झालात. बाजार केलात माझ्या आयुष्याचा.
एक मिनिट. लग्नानंतर माझ्यासोबत जे प्रेमाने वागायला लागले होते ते या सगळ्यामुळे आरोप केला तेज प्रतापनी माझ्यावर. यांच्या या सगळ्या कट कारस्थानांमध्ये मी सहभागी आहे असं वाटतंय त्याला. त्याच्यासोबत राहणं, त्याच्याशी लग्न करणं, त्याच्यावर प्रेम करणं हे नाटक आहे असं. काय समजू मी त्याला? कसं सांगू त्याला? कसं समजू जेव्हा हेच माझ्या संस्काराचं, आयुष्याचं, माझ्या नाताचं वाटोळं गेलं तो. खरंच पैसा एवढा महत्वाचा आहे? स्वतःच्या सख्या मुलीचं आयुष्य पणाला लावावं लागतंय तुम्हाला. नाही बोललीस तू. काय वाईट चाललंय का तुझं? चांगल्या आरामात मोठ्या बंगल्यात राहतीस, असं रुबाबात मिरवतीस. हा, एवढं मोठं खानदान बघून दिलंय तुला. मग 4 पैसे वसूल केलं तर काय बिघडलं कोणाचं? आणि काय बघापासून तुझी टिवटिव चालली आहे का? रक्ताचे नातेन, सख्खी मुलगी हेन तेन तुला माहिती नाही. हे बघा, तुम्ही शांत बसा. हा, शांत बसा. हे बघा, तुम्ही दोघांनी पण ना आता वाद घालू नका. ऐका ना, तुम्ही जा वरती, तुम्ही जाऊन झोपा. आपण उद्या बोलू. हा, उद्या बोलू. हे तू मध्ये बोलू नको आमच्या दोघांच्या. आणि तुला म्हणून सांगतो, मी तुझ्या लग्नाचा बाजार मांडला. सौदा केला, पैसा घेतला, केलं. हे सगळं मी केलं. अरे माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. कारण तुझं माझं काय बी नातं नसताना आजपर्यंत तुझ्यावर लय पैसा खर्च केलाय मी. अरे फुकट वसुली तुला फुकट, पण त्याची वसुली करायला लागला. हो, बाद झालं. थांबा आता. तुम्ही एक शब्द तरी पुढे बोललात ना तर माझी शपथ आहे तुम्हाला. थांबा. ए, तुला मरायची लय हौस झाली काय? का बस? काय 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 म्हणाले हे आता? काय संबंध नाही म्हणजे? नाही, संबंध नाही म्हणजे काय? मला कळायला हवं. नाही वैद्य, अगं काही नाही. ते त्यांचं रागाच्या भरात बोलले ते. काही नाही, तू नको विचार करू त्याचा. रागाच्या भरात काही बोलतील, याला काय अर्थ आहे? अख्खी मुलगी आहे ना मी तुमची, जन्म दिलायत ना मला. फुकट पोचलं का म्हणताय? हे बास, आता कान उघडे ठेवून ऐक. ना आम्ही तुला जन्म दिलाय, ना तू आमच्या रक्ताची आहेस. तुला आजपर्यंत मी जी अजाबात किंमत दिली नाही ना, ती ह्याच कारणामुळं. कारण तुझ्या माझ्यात कुठलं बी नातं नाही. रस्त्यावर पडलेली पोरेस तू, रस्त्यावर पडलेली, कळलं का? तू माझ्या पोटची पोरगी नाही.
माझ्या पोटची लेख एकच आहे, स्नेहा धनाजी जगताप. तुला उपकार समज माझे तुझ्यावर, मी तुला माझं नाव लावू देतोय तुझ्या नावापुढं. काय बघा, मी पाया पडते तुमचे, कशाला विषय तू गप करता? ग. मी काय ऐकून घेऊ हिचं? अरे हिच्या बापाचं खातो का मी? ए वैदू ऐक, अगं काय नाही, त्यांचा जरा ताबा सुटलाय. हा ऐका ना, तुम्ही जा आतमध्ये, जा झोपा तुम्ही जाऊन. हा खरंच तुमची मुलगी नाही. ए किती उलट सुलट प्रश्न विचारलेस ना तरी सत्य बदलत नसतं. तू माझी पोरगी कधीच नव्हती, आता नाही, यापुढे राहणार नाही. हे वैदू बाळा, हे असं काही नाही. हा माझं लेकरू आहे तू, माझं लेकरू आहे. जशी ताईडी आहे ना तशीच तू आहे, कळलं का? मी वाढवलं तुला, मी मोठं केलंय. काही कोणाचं ऐकायचं गरज नाही. काय झालं, माझी पोटची पोरगी नसलीच म्हणून काय झालं, पण माझं लेकरू आहेस तू, कळतंय? माई घरात काही झालंय का? अण्णांचं औषध आणायला म्हणून 2 दिवस काय बाहेरगावी गेले, घरातलं वातावरणच बदलून गेलंय. आल्यापासून वैदेही पण मला कुठं दिसलं नाही. कुठं बाहेर गेलीये का? आमचे जावई पोलीस अधिकारी आहेत, ते पण आमची एवढी चौकशी करत नाही जेवढी तुम्ही करताय. प्रवास होऊन आला, दमला असाल, खूप झाली. शांतपणे झोपा. तसं नाही, आईनं मला घरात काय घडलं ते सगळं सांगितलंय. बाबूने रागाच्या भरात घेतला असेल निर्णय. मला माहिती आहे ना, बाबू आतून खूप खचला असणार आहे. वैद्याची काही खबर बात? एक मन आहे, ज्या गावाला आपण जात नाही त्या गावाचा रस्ता विचारायचा नसतो. पण कधी कधी रस्ता न विचारताही माणूस चुकून तिथं पोहोचतो. तेव्हा चुकून पण जाऊ नका, जड राहील. एवढं काहीतरी आहे का त्याच्यापासून मला दूर ठेवलं जातं? आई, मला माफ कर खरंच. अगं मी उगाच तुला दोष देत राहिले. ते असं सगळं असताना तू मला लांब ठेवशीलच ना. एवढी वर्ष माझ्यापासून हे सगळं लपवून ठेवलं ताई. काही सांगावं असं वाटलं नाही. मग
खरं आहे बाबा कोणाच नसेल. तू बघ बाळा, तुझे खरे आई बाबा कोण आहेत ना ते मला खरंच नाही माहिती. वैदू, मी तुला खरंच माझ्या पोटच्या पोरीसारखं वाढवलंय ग. तुझ्यात आणि ताईडीत कधीच फरक नाही केला. तुला आमच्यापासून जरा लाभच ठेवली आम्ही, तर तुझा आमचा काही संबंध नाही. तू आम्हाला परकीत होतीस आणि आज मी परकीत आहेस. आणि आता बस झालं एकदम. माझ्या नवीन घराची वास्तुशांती झाली आहे. अशा वेळी तुझी रडरड नाही पाहिजे इथं अजिबात. चालती हो, तू मला परकी होती आणि परकीत राहणार आहे. हे तुझं घर नाही. तुझ्या नवऱ्याला तुला घराबाहेर काढले ना, आता तुला काय करायचंय ते तुझं तू कर, पण उगा आमच्या भरल्या घरात रडरड नाही पाहिजे. नाही नाही नाही, अजिबात नाही. हा, तुम्ही उगाच काही बोलू नका. कुठं जायचं नाही वैधू. हा, तू इथंच थांब. अरे काय बोलते, उलट आज पहिल्यांदा पप्पांचं बोलणं पटलंय मला. तरी मी पप्पा नाही म्हणू शकत ना तुम्हाला. तुम्ही दोघांनी मी तुमच्या पोटची पोर नसून पण मला सांभाळण्यात माझी काळजी घेतली. मला इथपर्यंत आणलं. पुढचं माझं मी बघेन. गेली कित्येक वर्ष खूप उपकार केले तुम्ही माझ्यावर. आता अजून नको. वैदू ऐक ना वैदू. वैदू बाळा ऐक ना. अगं ते रागाच्या भरात बोलले बाळा. हा ना, ऐक ना, तू अशी रागव नको ना जाऊ. बाळा ऐक.